पिंड राजकारण आहे. राजकारणी माणसं नेहमी खोटे बोलतात. खूप नालायक लोक राजकारणात भरले आहे. म्हणून चांगले लोक जोपर्यंत राजकारणात येणार नाही तोपर्यंत आमचं लोकशाही समाज मन एकरूप होणार नाही. आणि जे पाणी आलं सर्वांचे मनापासून आम्ही मागतो की माझ्यामुळे हा कार्यक्रम 1 तास उशिरा झाला. आजच्या संघर्ष करिअर अकॅडमीच्या निमित्ताने आम्ही सगळे जमलेलो यशवंत विद्यार्थी त्यांचं कुटुंबीय आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या संघर्षाच्या वाटेवर चालून आपलं जीवनमान उंचावणारे सगळे माझे नव विद्यार्थी अकॅडमीने सर्वांना एक नवं दालन उघडं करून दिलं. त्या कार्यक्रमाला आवडून राजूरकर साहेब, सवाई साहेब, ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे पेटे साहेब, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की सर्व लोकांनी एवढं सुंदर मानू शकलं. मी काय मानतो कारण माझा पिंड राजकारण आहे. राजकारणी माणसं नेहमी खोटे बोलतात. हे माणसं खरे बोलतात ना, आम्ही खोटे बोलतात. म्हणून मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो, शिका, संघटित आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे, हे वाक्य आपल्या मनामध्ये ध्येयामध्ये ठेवा. यश तुमच्या दालनासमोर उभा आहे. तुम्हाला हे यश संपादित करायचं आहे मित्रांनो. कारण आपल्या पाठीमागे आपल्या कुटुंबीय मोठ्या आशेनं वाट पाहत राहतात. मग अशी येणाऱ्या माझ्या मित्रांसोबत आई आल्या ना आणि डोळ्यात पाणी आलं. काही त्यांच्या संघर्षाच्या अश्रुधारा होत्या, त्यांचा ते अमृत वाणी होती त्यांची. अशा सर्व विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि चांगले अधिकारी म्हणा. आणि जर तुम्हाला कुठे अपयश आलं तर माझा नंबर मिळून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही राजकारणात या. कारण राजकारणात चांगल्या लोकांची फार कमी आहे मित्रांनो. खूप नालायक लोक राजकारणात भरले आहे. म्हणून चांगले लोक जोपर्यंत राजकारणात येणार नाही तोपर्यंत आमचं लोकशाही समाज मन एकरूप होणार नाही. इथे डिवाइड अँड रूल होतो. म्हणून मी राजकारणी म्हणून तुम्हाला आव्हान करतो की तुमच्या मनामध्ये असं काही असेल, चांगल्या तुम्ही गावकरी राहू नाही करे म्हणून गावाचे चांगले मुलं राजकारणामध्ये या. जेव्हा कोणाला समाजाची दिशा बदलवायची आहे, डिप्रेशन मध्ये नाही जायचं मित्रांनो. आपल्याला समाज घडवायचा आहे. हा देश, हा महाराष्ट्र संघर्षातून घडलेला आहे मित्रांनो. आणि आपल्या अकॅडमीचं नाव सुद्धा संघर्ष आहे. म्हणून सवय सारखे एवढे चांगले अधिकारी आणि तुम्हाला एवढं मार्गदर्शन केलं, म्हणजे मोटिवेशनल स्पीच दिलं. मला तर असं वाटतं की मी बोललोच नाही पाहिजे, पण शेवटी अध्यक्षांना मला बोलायला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आपल्याला वाटत असेल तर तुम्ही राजकारणामध्ये मित्रांनो या. समाजकारण राजकारण चांगल्या लोकांचं आहे रे. इथे लोक नाही राजकारणामध्ये. मी पाहिलं ना चांगले लोक काय चांगले योग कावड येत नाही राजकारणामध्ये. यायला पाहिजे. समाज आपला गाव सुधारला पाहिजे. तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे की संघटित झाले सारे उघडली यशाची दारे. यश हे तुमच्या पदामध्ये असताना आपण गावाचं सुधारणा, शहराची सुधारणा या मित्रांनो करू ना. तुम्हाला तर 12 महिने अभ्यास करतात आणि तरी पण यश नाही आलं तर राजकारणात या. मला चांगल्या मुलांची, चांगल्या मित्रांची खूप गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्व अधिकारी आणि राजकारणी मुलांना नवा देश, नव तरुणाचा देश घडूया एवढं बोलतो आणि मी माझ्या स्वतःला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.